श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण किष्किंधाकांड पंचमहा सर्ग. श्री महादेव म्हणाले, एकदा संध्याकाळच्या वेळी श्रीराम पर्वतावर रत्नशिखरी बसले असता सीतेच्या विरहाने झालेला शोक असह्य होऊन लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, पहा, माझी सीता राक्षसाने पळवून नेली आहे. ती मेली आहे किंवा जिवंत आहे हे निश्चयपूर्वक मला काहीच कळत नाही. कोणी येऊन ती जिवंत असल्याचे मला सांगेल तर तो माझा प्रियकर्ता होय असे मी समजेन. ती साध्वी कोठेतरी जिवंत आहे असे मला कळेल तर देवांनी समुद्रमंथन करून सागरातून अमृत काढले त्याप्रमाणे वाटेल ते श्रम करून मी तिला आणीन. बंधो, माझी प्रतिज्ञा ऐक. ज्या कोणी माझी जानकी नेली असेल त्याला पुत्र, सैन्य, वाहने ह्या सर्वांसह भस्मसात करून टाकीन. हे चंद्रवदने सीते, तुला राक्षसगृही राहणे प्राप्त झाले आहे. दुःखाकुल स्थितीत मी तुझ्या दृष्टीस न पडल्यामुळे तू प्राण कसे बरे धारण करशील. त्या चंद्रानने वाचून चंद्रही मला सूर्यासारखा तापदायक वाटत आहे. हे चंद्रा, आपल्या किरणांनी आधी जानकीला स्पर्श करून ते किरण शीतल झाल्यावर मग त्यांनी मला स्पर्श कर. सुग्रीव देखील दयाहीन झाला असून माझ्या दुःखावस्थेत मला भेटत नाही. निष्कंटक असे राज्य मिळाल्यामुळे अति कामुक होऊन स्त्रियांशी एकांतात तो रंगून गेला आहे. तो मद्यपानात गुंग होऊन गेला आहे. तो कृतघ्न झाल्याचे उघड दिसून येत आहे. शरत्काल आल्याचे पाहत असूनही तो माझ्या प्रियेचा, सीतेचा शोध करण्याला येत नाही. मी त्यावर पूर्वी केलेले उपकार विसरून जाऊन तो दुष्ट कृतघ्न झाला आहे. राक्षसांबरोबर ह्या सुग्रीवाचा देखील नगर आणि बंधुवर्ग ह्यांसह वध करतो. वालीप्रमाणे सुग्रीवाचाही आज माझ्या हातून अंत होणार. अशा त्या क्रुद्ध झालेल्या रामाला पाहून लक्ष्मण म्हणाला, आत्ताच मी जाऊन त्या दुष्टहृदय सुग्रीवाचा वध करून आपल्याजवळ येतो. मला आज्ञा करा. असे बोलून लक्ष्मणाने धनुष्य, खड्ग आणि भाता हाती घेतला. सुग्रीवावर जाण्याला उद्युक्त झालेल्या लक्ष्मणाला पाहून श्रीराम म्हणाले, वत्सा, तू सुग्रीवाचा वध करू नये. तो माझा प्रिय मित्र आहे. परंतु वालीप्रमाणे मारला जाऊ नकोस म्हणून त्याला धाक घाल आणि त्याचे उत्तर घेऊन सत्वर ये. नंतर जे काही करणे योग्य असेल ते निसंशय करीन. त्यावर ठीक आहे असे म्हणून तो भीमपराक्रमी लक्ष्मण किष्किंधेला गेला. तो इतका संतप्त झाला होता की हा आता सर्व वानरांना जाळून टाकतो की काय असा भास होत होता. वस्तुतः राम सर्वज्ञ असून लक्ष्मी माया सर्वदा त्याच्या सन्निध आहे. तसाच तो विज्ञानाची केवळ मूर्तीच आहे. असे असूनही एखाद्या सामान्य मनुष्याने आपल्या लौकिक पत्नीबद्दल शोक करावा त्याप्रमाणे रामाने सीतेकरता शोक केला. तो राम बुद्ध्यादिकांचा साक्षी असून मायेच्या कार्यापलीकडे मायेचा ठाव लागत नाही असा आहे. तसेच रागादी, प्रेम, लोभ वगैरे विकार त्याला मुळीच नाही. मग अशा ठिकाणी त्यापासून उत्पन्न होणारा शोक कसा बरे संभवेल. तरी ब्रह्मदेवाचे वचन सत्य करण्याकरता आणि दशरथ राजाला त्याच्या तपश्चर्येचे फळ देण्याकरता देवाने मनुष्यवेश धारण केला. सगळे लोक मायेने मोहित झाल्या कारणाने अज्ञानयुक्त आहेत. ह्यांना मोक्ष कसा प्राप्त होईल ह्यासंबंधी विचार करीत असता सर्व लोकांची पापे जिच्या योगाने दूर होतील अशी रामायण नावाची कथा आपण लोकांमध्ये प्रसिद्ध करावी असे प्रभूने मनात आणले आणि तदनुसार तो विष्णू रामावतार धारण करून मनुष्य रूपाने पृथ्वीवर आला. देहभावानुरूप काम, क्रोध, मोह हे विकार तो धारण करतो आणि अनेक व्यवहारांच्या सिद्ध्यर्थ त्या त्या कालाला उचित असे आचरण करतो आणि अशा रीतीने तो अवश गुणाधीन असणाऱ्या प्रजांना मोहवितो. तो स्वतः गुणरहित, त्रिगुणातीत असूनही
सकल गुणांच्या ठिकाणी अनुरक्त असल्याचे भासवतो. तो विज्ञानमूर्ती असून त्याची शक्तीही विज्ञानरूपच आहे. तो सर्वांचा साक्षी असून गुणांनी लिप्त होत नाही. म्हणून आकाशाप्रमाणे कामादी विकारांचा त्याला कधीही लेप होत नाही. त्याचे ज्ञान सनकादिक काही मुनींना होते आणि तेच त्याला प्राप्त करून घेतात. निर्मल अंतःकरणाचे त्याचे भक्तही त्याला सर्वदा उत्तम प्रकारे जाणतात. भगवान स्वतः अज जन्मरहित असून भक्तांच्या इच्छेनुसार जन्म घेतो. इकडे लक्ष्मणानेही किष्किंधा नगरीच्या जवळ जाऊन चापाचा भयंकर चमत्कार केला आणि सर्व वानरांना भयभीत करून सोडले. त्याला पाहून टेकाडाच्या शिखरावर बसलेल्या प्राकृत वानरांनी पाषाण आणि वृक्ष हातात घेऊन मोठा किलकिलाट केला. त्यावेळी त्यांना पाहून लक्ष्मण क्रोधतप्त होऊन त्याचे डोळे लाल झाले. तो वीर्यशाली लक्ष्मण धनुष्यावर दोरी चढवून त्या वानरांचे निर्मूलन करण्यास सिद्ध झाला. इतक्यात लक्ष्मण आला आहे असे जाणून अंगदाने तत्काळ त्या सर्व वानरांचे निवारण केले आणि लक्ष्मणाजवळ जाऊन त्याला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा प्रियजनांच्या कल्याणकर्त्या त्या लक्ष्मणाने अंगदाला आलिंगन दिले आणि म्हटले, वत्सा, जा आणि आपल्या चुलत्याला कळव की राम क्रोधसंतप्त झाला आहे. त्याच्या सांगण्यावरून मी येथे आलो आहे. बरे आहे असे म्हणून सुग्रीवाकडे त्वरित जाऊन अंगदाने झालेला सर्व वृत्तांत त्याला कळवला. तो म्हणाला, बाहेर पुरद्वारी लक्ष्मण येऊन राहिला आहे. त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले आहेत. ते ऐकून तो वानरराज सुग्रीव भयभीत झाला. मंत्रीश्रेष्ठ हनुमंताला बोलावून तो म्हणाला, तू अंगदाला बरोबर घेऊन लक्ष्मणाकडे लवकर जा आणि विनयपूर्वक त्या क्रोधसंतप्त वीराचे गोड शब्दांनी सांत्वन करून त्याला हळूच माझ्या मंदिरी घेऊन ये. अशा रीतीने हनुमंताला पाठवून कपिश्रेष्ठ सुग्रीव तारेला म्हणाला, हे अनघे, तू जा आणि आपल्या मधुर वचनांनी त्या लक्ष्मणाचे सांत्वन कर आणि शांत झाल्यावर त्याला अंतःपुरात आणून मला भेटव. ठीक आहे असे म्हणून तारा मधल्या दालनात आली. इतक्यात अंगदासह वर्तमान हनुमान लक्ष्मणाजवळ आला. त्याने भक्तिपूर्वक शिरसावंदन करून लक्ष्मणाचे स्वागत केले आणि म्हटले, महाभागवीरा, हे आपलेच घर आहे. शंका न धरता आपण आत यावे आणि सुग्रीवाला भेटावे. नंतर आपण आज्ञा कराल त्याप्रमाणे मी करीन असे बोलून मारुतीने भक्तिपुरस्सर लक्ष्मणाला हाती धरले आणि नगरामधून मिरवीत त्याला राजवाड्यात आणले. चारी बाजूंनी वानर नायकांचे मोठमोठे वाडे पाहात तो लक्ष्मण दुसरे इंद्रमंदिरच की काय अशा त्या राजमंदिरी गेला. तेथे मधल्या दालनात चंद्रवदना तारा बसली होती. लक्ष्मणाला नमस्कार करून स्मितपूर्वक ती म्हणाली, भाऊजी, या, तुमचे कल्याण असो. तुम्ही सत्पुरुष असून भक्तजनांवर अत्यंत कृपा करणारे आहात. वानरराज सुग्रीव तुमचा भक्त व सेवक आहे. त्याचवर तुम्ही का कोप केला आहे? विश्रांतीरहित त्याने फार दिवस केवळ दुःख अनुभवले आहे. आपण त्याला आता मोठ्या दुःख समूहापासून रक्षिले आहे. आपल्या कृपेने या महामती सुग्रीवाला सौख्यप्राप्ती झाली आहे. जातीने वानर असल्यामुळे अर्थातच विषयासक्त होऊन रघुपतीच्या सेवेला आला नाही. तरी प्रभू, नाना देशी असलेले वानर आता येतील. रघुसत्तमा, महापर्वत समान मोठमोठ्या वानरांना वेगवेगळ्या दिशांहून आणण्याकरता 10,000 वानर पाठवले आहेत. सुग्रीव स्वतः येईल आणि सर्व वानर सेनापतींकडून दैत्य समुदायांचा नाश करवेल आणि रावणाचा वध करेल. वानरश्रेष्ठ सुग्रीव आपल्याबरोबर आजच रामाकडे येईल. आमचे अंतःपूर पहा. तेथे पुत्र, स्त्री, इष्टमंडळी ह्यांनी वेष्टीत असलेल्या सुग्रीवाला आपण भेटावे आणि त्याला अभयवचन देऊन आपल्याबरोबर न्यावे. तारेचे भाषण ऐकून लक्ष्मणाचा कोप शांत झाला. मग अंतःपुरात जेथे सुग्रीव बसला होता तेथे तो गेला. रुमेला आलिंगन देऊन सुग्रीव पलंगावर बसला होता. लक्ष्मणाला पाहून अत्यंत भयभीत होऊन तो उठला. मध्यमधाने धुंद डोळे झाले आहेत अशा स्थितीत त्याला सुग्रीवाला पाहून लक्ष्मण क्रुद्ध होऊन गेला. तो सुग्रीवाला म्हणाला, दुष्टा, तू रघुत्तमाला विसरलास ना? वाली ज्या बाणाने मारला गेला तोच बाण आज तुझी वाट पाहत आहे. माझ्याचकडून तू मारला जाऊन वालीच्या मार्गाला जाणार.
अशा प्रकारे अत्यंत कठोर भाषण लक्ष्मण करीत असता वीर हनुमान त्याला म्हणाला, आपण असे कसे म्हणता? रामाच्या ठायी आपल्यापेक्षाही अधिक भक्ती या वानरराजाची आहे. रामकार्याकरता तो सदा सर्वदा तत्पर आहे. तो विसरला नाही. प्रभो, चोहोकडून कोट्यवधी वानर आले आहेत. पहा, ते लवकरच सीतेच्या शोधाकरता जातील. रामाचे कार्य सुग्रीव पूर्णपणे शेवटाला नेईल. हे हनुमंताचे भाषण ऐकून लक्ष्मण लज्जित झाला. सुग्रीवाने सुद्धा अर्घ्यपाद्यादिकांनी लक्ष्मणाचे पूजन केले. त्याने लक्ष्मणाला आलिंगन दिले आणि म्हटले, मी रामाचा दास असून त्याने माझे रक्षण केले आहे. राम आपल्या तेजाने सगळ्या लोकांना एका क्षणार्धात जिंकेल. समर्था, वानरांसह मी त्याचा केवळ नावाचा सहकारी आहे. लक्ष्मणही सुग्रीवाला म्हणाला, मी जे काही थोडे तुला बोललो असेन त्याची हे महाभागा मला क्षमा कर. ते प्रेमाचे भाषण होते. सुग्रीवा, जानकी विरहाने अत्यंत दुःखाकुल होऊन प्रभू राम अरण्यात एकटेच बसले आहेत. तेथे आपण जाऊ. होय, असे म्हणून लक्ष्मणासह राजा सुग्रीव रथात बसला आणि वानरांना बरोबर घेऊन रामाकडे गेला. भेरी, मृदंग, अनेक अस्वले, वानर, शुभ्र छत्रे, चौऱ्या ह्यांच्या योगे शोभायमान आणि नील अंगदांसमान मारुती प्रभृती वानरांनी वेष्टीत असा तो वानर सुग्रीव रामाकडे आला. किष्किंधा कांडातील पंचमहा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.